राम कृष्ण हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। भगवान महावीर की जय। संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामन भाऊ महाराज की जय। संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय। आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय। आज भगवान महावीर यांची जयंती, त्यानिमित्त आपण आजची प्रवचन सेवा आरंभ करत आहोत। त्यापूर्वी आपण प्रार्थना घेऊया, प्रार्थनेने प्रारंभ करूया। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कच्चित् दुःखभाग् भवेत्। अहिंसेच्या या वाटेवर चालू दे प्रभो घेऊन हसर रूप महावीरांचा घेई मज ठाव, भजुनिया मनाचा भाव। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय जय वाणी संतांची शिरी, जय जय वाणी संतांची शिरी। करू आठव महावीरांसी, करू आठव महावीरांसी। संत स्मृती जागवू मनासी, संत स्मृती जागवू मनासी। करू आठव महावीरांसी। अरिहंतो भगवंतो सिद्धा भगवंतो, आयारिया भगवंतो वज्जाया भगवंतो। सावे सामिनियायरा भगवंतो, मंगल भगवान वीरो। मंगलम गौतमो गणी, मंगलम कुंद कुंदाद्यो। जैन धर्मोस्तु मंगलम, अरिहंतो भगवंतो सिद्धा भगवंतो। प्रभू महावीर बोलले अहिंसेचा मंत्र, प्रभू महावीर बोलले अहिंसेचा मंत्र। चालले क्षमे समता ज्ञानाचा दीप, चालले क्षमे समता ज्ञानाचा दीप। जगभर झळकले तेजस्वी रूप, जगभर झळकले तेजस्वी रूप। प्रभू महावीर बोलले अहिंसेचा मंत्र,
प्रभू महावीर बोलले अहिंसेचा मंत्र. आजच्या या मंगलमय दिवशी आपण सर्वांनी भगवान महावीरांना वंदन करूया आणि आजच्या प्रवचन सेवेला प्रारंभ करूया. विठू माऊली तू जगाचा आधार, विठू माऊली तू जगाचा आधार, संत सज्जनांचे जीवित सार, संत सज्जनांचे जीवित सार. विठू माऊली तू जगाचा आधार, विठू माऊली तू जगाचा आधार, संत सज्जनांचे जीवित सार, संत सज्जनांचे जीवित सार. महावीरांचा तूच सद्गुरू, महावीरांचा तूच सद्गुरू, तुझ विना नाही दुसरा गुरु, तुझ विना नाही दुसरा गुरु. विठू माऊली तू जगाचा आधार, विठू माऊली तू जगाचा आधार. आजच्या या मंगलमय दिवशी सज्जन होऊन आपण भगवान महावीर यांची सेवा करूया आणि त्यानिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर एक प्रकाशझोत टाकूया. सज्जन भाविकांनो, आज भगवान महावीर यांची जयंती. आजच्या मंगलमय दिवशी भगवान महावीर यांचा जन्म झालेला आहे आणि तो दिवस म्हणजेच अहिंसेचा गजर आहे आणि क्षमेशी संवाद साधलेला आहे. आजच्या दिवसापासून जणू आत्मशुद्धीचा आरंभ होत आहे, आरंभ होत आहे, आरंभ होत आहे. भगवान महावीर, सायलेन्स इज द ट्रू विस्डम व्हेन वर्ड्स फेल. मौन ही एक केवळ शांतता नाही, तर ती एक तपश्चर्या आहे. जे आपल्याला शब्दांनी साधता येत नाही ते कशाने साधायचं, ते मौनाने साधायचं. ज्यावेळी मौन धारण केलं जातं त्यावेळी ती एक तपश्चर्या असते, ती काही माघार नसते. हीच शिकवण आहे भगवान महावीरांची. भगवान महावीर यांनी समाज माणसाला अहिंसेच्या मार्गावर नेलेला आहे. The greatest mistake of a soul is not recognition of its real self, असं लॉर्ड महावीर यांनी म्हटलेलं आहे. आणि मग आजच्या दिवशी आपण काय करायचं आहे? आजच्या दिवशी आपण भगवान महावीर यांची जयंती साजरी तर करायचीच आहे, पूजा अर्चाही करायचीच आहे, पण त्याचबरोबर आपण त्यांचे जे विचार आहेत या विचारांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करायचा आहे आणि या महावीरांना वंदन करून आपण त्यांच्या पावलांवर आपलं पाऊल टाकायचं आहे.
जे ज्येष्ठ संत आहेत, या संतांनी देखील भगवान महावीरांचं कार्य ओळखलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संयम शमा दया क्षमा हेच मूळ धर्म ध्वजा, जे पाळी तयांचा ठावा लागे आत्मसिद्धीला. म्हणजेच संत ज्ञानेश्वरांनी देखील हेच म्हटलेलं आहे. आणि जेव्हा धर्माची ध्वजा म्हणजे पताका फडकवायची आहे, तेव्हा संयम दया क्षमा हे हवे आहे. हे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि असंच हे भगवान महावीर यांचं जीवनचरित्र आहे, ते आपण अभ्यासूया. भगवान महावीर यांचा जन्म होण्यापूर्वीची ही घटना आहे. त्यांची माता राणी त्रिशला ही लिच्छवी गणराज्याची राणी होती. आणि जेव्हा भगवान महावीर हे गर्भावस्थेमध्ये होते, मातेच्या उदरामध्ये होते, तेव्हा काही दैवी चमत्कारच झाले असे म्हणावे लागेल. कारण माता त्रिशला यांना 16 स्वप्न पडलेली आहेत. आणि या 16 स्वप्नांचा अर्थ त्यांनी विद्वान पंडितांना विचारलेला आहे. विद्वान पंडितांनी या 16 स्वप्नांचं अभ्यास करून त्यावर सांगितलेलं आहे की ही जी स्वप्न आहेत, ही म्हणजे शुभ संकेतच आहे. राणी त्रिशला यांच्या पोटी जे मूल जन्माला येणार आहे, हे प्रत्यक्ष भगवंताचाच अवतार असणार आहे, अशी ही स्वप्न आहेत. तर ही स्वप्न कोणती ते आपण थोडक्यात पाहूया. हत्ती हा स्वप्नात आलेला आहे. हातीत हाती म्हणजेच शक्तिशाली आणि ऐश्वर्य संपन्न असा पुत्र होणार आहे, असं हत्ती स्वप्नात आला ते प्रतीक आहे. ऐश्वर्य संपन्न शक्तिशाली पुत्र जन्म घेणार आहे, असं विद्वानांनी पंडितांनी सांगितलेलं आहे. सिंह स्वप्नात आला. सिंहासारखा पराक्रमी, निर्भय आणि राज्यकर्ता पुत्र हा होणार आहे. गरुडाप्रमाणे आकाश विहार करून सर्वोच्च स्थान गाठणारा पुत्र जन्माला येणार आहे. पुढे स्वप्नात श्रीयंत्र म्हणजेच लक्ष्मी देवी आलेली आहे. आणि लक्ष्मी देवी श्रीयंत्र म्हणजेच साक्षात समृद्धी संपत्ती आहे. आणि हा एक दैवी प्रभावच आहे. या स्वप्नांच्या नंतर माता त्रिशला यांच्या स्वप्नात फुलांची माळ आलेली आहे. फुलांची माळ म्हणजेच पवित्रता आहे, भक्तिभाव आहे. आणि असा पवित्र पुत्र माता त्रिशलेच्या पोटी जन्म घेणार आहे. स्वप्नात आलेला आहे चंद्र म्हणजेच चंद्राप्रमाणे शीतल असणारा आणि प्रसन्न सौंदर्यवान असणारा पुत्र जन्माला येणार आहे. सूर्य
तेजस्वी असणारा, सूर्याप्रमाणे तेज देणारा पुत्र, तसेच सर्व अंधकार दूर करणारा पुत्र जन्माला येणार आहे. माता त्रिशलेच्या स्वप्नात ध्वज आलेला आहे, म्हणजेच हा कीर्ती आणि यश विजयाचा ध्वज पुढे नेणार आहे, आपले नाव झळकवणार आहे, असं स्वप्नात स्पष्ट झालेलं आहे. नंतर स्वप्नात कलश आलेला आहे. कलशमय म्हणजे मंगल कार्य आणि शुद्धता, शुभता यांचे प्रतीकच आहे. कोणतंही कार्य असेल तर तिथे कलश असतो, म्हणजे हा खूप शुभ आहे. शुभ संकेत हे स्वप्नांमधून स्पष्ट झालेले आहे. नंतर स्वप्नात कमळ आलेला आहे. कमळ म्हणजेच काय तर एक निर्मळ असं जीवन आहे, उदात्त असं जीवन आहे आणि कमळाप्रमाणे जीवन जगणारा निरीच्छ असा पुत्र जन्म घेणारा आहे. समुद्र म्हणजेच अपार ज्ञान, समुद्रासारखी सहनशीलता असणारा पुत्र पोटी जन्माला येईल, असं राणी त्रिशलेला स्वप्नात दृष्टांत झालेला. माता त्रिशलेच्या स्वप्नात आलेला आहे रत्नजडित सिंहासन. मग याचा अर्थ काय आहे तर ते एक उच्च पद आहे, ते एक गुरुत्व आहे. पुन्हा स्वप्नात नर्तक अप्सरा आल्यात, मग यांचं काय असू शकतं असं मातेला वाटलं. तेव्हा पंडितांनी, विद्वानांनी सांगितलं, नर्तक अप्सरा म्हणजेच लोकहितकारी असा प्रभाव पुत्रामध्ये असणार आहे. खूप पाऊसधारा पडत आहे तसं मातेच्या स्वप्नात आलं. मग याचा अर्थ काय असू शकतो तर पाऊसधारा ह्या कृपा वर्षाचा आहेत आणि त्या शुभ फलदायक आहेत. पुढे स्वप्नात ज्योती म्हणजेच दीप आलेला आहे. दीप म्हणजेच काय आहे तर प्रकाशाचा तो मार्ग आहे आणि त्या आत्मज्ञानाच्या मार्गाने जाणारा पुत्र प्राप्त होणार आहे. 16व्या स्वप्नात मातेला सोनेरी कमळावर बसलेले विराजमान झालेले देव दिसलेले आहेत. मग हे काय आहे तर दिव्यता आणि मोक्ष दायी जीवन आहे, असं या स्वप्नांचा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजेच भगवान महावीर यांचा जन्म होण्याच्या आधीच माता आणि पिता यांना दैवी दृष्टांत झालेले आहे की तुमच्या पोटी जो पुत्र जन्माला येणार आहे तो एक दिव्य असं तेज आहे, दिव्य असं रूप आहे, तो एक भगवंताचा अंशच आहे आणि तुमच्या पोटी आता तो जन्म घेणार आहे. इसवी सन पूर्व 599 मध्ये बिहार राज्यात वैशाली जिल्ह्यामध्ये कुंडग्राम येथे भगवान महावीर यांचा जन्म राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी झालेला आहे. पिता असणारे राजा आहेत, राजवैभव आहे आणि माता त्रिशला ही सुद्धा राणी आहे. साम्राज्य आहे, राजवैभव आणि श्रीमंती यांना काही तोटा नाही आणि अशा या महान माता पित्याच्या पोटी या महावीरांचा जन्म झालेला आहे. त्यांचं नाव ठेवण्यात आलेलं आहे वर्धमान. त्यांचं ज्ञान हे वाढत जाणार आहे आणि म्हणून त्यांचं नाव ठेवलेलं आहे वर्धमान. ते बालपणापासूनच
धैर्य, शौर्य आणि संयम या त्यांच्या स्वभावामुळे ओळखले गेलेले आहेत आणि ही त्यांची ओळख लहानपणापासूनची आहे. राजमहाली जन्म जागला, राजमहाली जन्म जागला, पण पुढे वैराग्यात जीव रमला. त्रिशलेच्या स्वप्नात आला, महावीर तेजोमय झाला, महावीर तेजोमय झाला. असा भगवान महावीरांचा जन्म झालेला आहे आणि हे लहानपणापासूनच धैर्यशाली होते. त्यांचं शौर्य हे वाखाणण्याजोगं होतं. त्यांच्या लहानपणीची ही एक गोष्ट आहे. एकदा त्यांच्या अंगावर एक सर्प आला आणि त्या सर्पाने वर्धमान महावीर यांना डंख केलेला आहे, दंश केलेला आहे, चावलेला आहे. पण वर्धमान हे घाबरले नाहीत. त्यांनी भीती सुद्धा दाखवली नाही. तर त्यांनी उलट काय केले, त्या सापाला मुक्त केलेले आहे, सोडून दिलेले आहे. म्हणजेच लहानपणीच भगवान महावीर हे धाडसी होते आणि त्यांचं शौर्य होतं असं आपल्याला या कथेतून दिसत आहे. ज्यावेळी लहान वय आहे त्याच वेळी वर्धमान या नावाबरोबर त्यांना लोकांनी महावीर हे विशेषण लावलेलं आहे. कारण त्यांनी लहानपणापासूनच भीती बाळगलेली नाही आणि या भीतीवर त्यांनी विजय मिळवलेला आहे. म्हणून ते लहानपणापासून महावीर झालेले आहे. या त्रिशला राणीच्या पोटी धर्मप्रवर्तक, मोक्ष मार्ग दर्शवणारा हा महान पुरुष जन्माला आलेला आहे आणि यांचं बालपण हे राजवैभवात गेलेलं आहे. परंतु त्यांनी कधीही त्या वैभवात मन रमू दिलेलं नाही. लहानपणापासूनच स्वभाव हा थोडासा विरक्त होता. पण हळूहळू मोठे होत होते. पुढे त्यांचा विवाह झालेला आहे आणि वडिलांच्या नंतर त्यांना राजपद सुद्धा मिळालेलं आहे. भगवान महावीर यांनी वयाच्या 30व्या वर्षीच पत्नी, मुलं आणि राजवैभव, संपत्ती, कुटुंब सर्वांचा त्याग केलेला आहे. मग त्याग केला म्हणजे काय केलं? त्यांनी ते लोकांना दिलं का? नाही, तर त्यांनी स्वतः तो मोह सोडलेला आहे, स्वतः राजवैभव सोडलेलं आहे आणि ते स्वतः त्या सर्व संपत्तीचा त्याग करून ते वनात अरण्यात भ्रमण करण्यासाठी गेलेले आहे. म्हणजेच घरात सर्व आहे, घरात सर्व आहे, पण त्यांनी घर सोडलेलं आहे. ते सर्व राजवैभव सोडून अरण्याच्या दिशेने निघलेले आहे आणि राजपद सोडून आता हा एक राजा असणारा वर्धमान महावीर अरण्याच्या दिशेने चाललेला आहे. कारण विरक्ती आलेली आहे. ते
राजवैभव नकोसं झालेलं आहे आणि म्हणून ते अरण्याच्या दिशेने प्रवास करत आहेत. केवढा त्याग आहे हा. आज आपण एखाद्या गोष्टीचा जर त्याग करायचा म्हटला तर किती घाबरतो. दुसरे जाऊ द्या, आपण 5 मिनिट आपला मोबाईल बाजूला ठेवा आणि मग पहा कसं होतं ते. आपण 5 मिनिटात तो मोबाईल हातात घेत असतो आणि त्या मोबाईल वाचून आपलं सर्व काम अडत असतो. मग या भगवान महावीरांनी तर राजवैभव राजपद सोडलेलं आहे आणि ते आता अरण्याच्या दिशेने चालू लागलेले आहे. मग हा त्याग किती मोठा आहे ते पहा. त्याग करणं हे सुद्धा तितकंच महान आहे. असा त्याग वर्धमान महावीरांनी केलेला. मग त्यांनी पुढे जाऊन काय केले. आता ते अरण्याच्या दिशेने गेलेले आहेत आणि त्यांनी तपस्या करायला सुरुवात केलेली आहे. ज्यावेळी राजवैभव सोडलं तेव्हा 30 वर्ष वय आहे आणि आता त्यांनी तपस्या करायला सुरुवात केलेली आहे. ते रिजुपालिका या नदीच्या किनारी गंभिका ग्राम येथे बसलेले आहेत, तपस्या करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या तपस्येला सुरुवात केलेली आहे. हे गंभिका ग्राम आता सध्या झारखंड मध्ये आहे. तपस्येला सुरुवात केली त्यांनी. 12 वर्षे तपस्या केलेली आहे. अंगावर जी वस्त्र होते त्या वस्त्रासहित ते फक्त आलेले आहेत, बरोबर काही घेतलेलं नाही आणि आता ते तपस्येला बसलेले आहेत. तपस्या करता करता काय झाले तर त्यांच्या अंगावर असणारे हे वस्त्र सुद्धा गळून पडलेले आहे. अशी खडतर तपश्चर्या 12 वर्ष केलेली आहे. 12 वर्ष मौन धरलेलं आहे आणि डोंगर दऱ्यात राहून त्यांनी तप केलेलं आहे. एक तप म्हणजेच 12 वर्ष त्यांनी मौन पाळलेलं आहे. मग त्यांनी मौन पाळलं. त्यांच्या अंगी दुर्बलता होती म्हणून का नाही, हो तसे नाही, तर मौन हे एक आत्मतेजाचं लक्षण आहे आणि ते त्या मौनातून आपल्या अंतर्मनाशी संवाद साधत होते. ते आपल्या मनाशी बोलत होते आणि म्हणून त्यांनी 12 वर्षे मौन धरलेलं होतं. म्हणजेच आपण जसा थोड्या वेळ आपला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवतो ना, तसं त्यांनी 12 वर्ष मौन धरलं होतं आणि आपलं मन त्यांनी सायलेंट मोडवर ठेवलं होतं. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वैराग्य तो झाला रसिला, जो शिंगण वाजवी जीवाला. हा वैराग्यवान झालेला आहे, भगवान झालेला आहे, महावीर झालेला आहे आणि 12 वर्ष तप केलेलं आहे. मग कशावरून प्रचिती येते तर त्यांच्या जीवनातली कथा आहे. एक चोर आलेला आहे आणि त्या चोराने खूप मारलेलं आहे महावीरांना, परंतु ते मौन राहिलेले आहेत. त्यांनी तोंडातून एकही शब्द काढलेला नाही आणि ते काहीही बोलले नाही. त्यांनी मौन राहून त्या चोराला क्षमा केलेली आहे. माझ्याकडे तर काहीच नाही आणि मग मी कशाला बोलू.
चोराला नेण्यासारखे तर त्यांच्याकडे काहीच नाही. का बोलायचे, चोराला का दुखवायचे? मौन राहिले, मौन सोडलेलं नाही. आणि नंतर 12 वर्षानंतर म्हणजेच वयाच्या 42व्या वर्षी त्यांना कैवल्य ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. त्यांनी आत्मा, कर्म, पुनर्जन्म, मोक्ष या सर्वांचं गूढ उलगडलेलं आहे. म्हणजेच त्यांनी आपलं मन जिंकलेलं आहे. त्यांनी तपस्येतून हे साध्य केलेलं आहे. त्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. जो अपने मन को जीतता है वही सच्चा विजेता है. महावीर हे जीन झालेले आहे. त्यांनी स्वतःचं मन जिंकलेलं आहे आणि ते अरहंत झालेले आहेत, केवलन झालेले आहेत, नुगंध झालेले आहेत. भगवान वर्धमान महावीर हे जिनेंद्र झालेले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या मनाला जिंकून आता समाजाला सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे ठरलेले आहे. शांतता, अहिंसा ही किती महत्वाची आहे हे भगवान महावीर यांनी ओळखलेलं आहे. तेव्हा आपण भजन म्हणूया. शांततेचा दीप पेटवा, मना मंदिर उजळवा. शांततेचा दीप पेटवा, मना मंदिर उजळवा. अहिंसेच्या वाटेवर प्रेमाचा दीप लावावा. अहिंसेच्या वाटेवर प्रेमाचा दीप लावावा. महावीरांचे जपा नाम अंतरात येई परमधाम. महावीरांचे जपा नाम अंतरात येई परमधाम. त्याग, संयम, क्षमा, दया हाच होई खर धर्मधाम. त्याग, संयम, क्षमा, दया हाच होईल खर धर्मधाम. शांततेचा दीप पेटवा, मन मंदिर उजळवा. शांतता, मौनाला त्यांनी फार महत्व दिलेलं आहे. एकदा एक सरदाराला वाटले की आपण महावीर स्वामींची आपण परीक्षा घ्यावी आणि म्हणून महा नावाचा सरदार त्यांच्या जवळ गेलेला. त्यांच्या जवळ जाऊन त्यांना अद्वा बोलू लागला. नको ते बोलू लागला आणि शिवीगाळही करू लागला. कारण त्या सरदाराला पाहायचे होते आपण जर विनाकारण उगीचच तेथे जाऊन काही बोलू लागलो आणि शिवीगाळ करू लागलो तर भगवान महावीर हे काय म्हणतील हे त्या सरदाराला पाहायचे होते. मग खूप वेळ झाला सरदार कंटाळलेला आहे. बोलून थकवा आलेला आहे, शिव्या देऊन. पण महावीर यांच्यावर कोणताही परिणाम झालेला
स्वीकारलेला नाही, ते मौन आहे. आणि म्हणून थकलेला कंटाळलेला महासरदार भगवान महावीरांना म्हणत आहे, अहो किती वेळ झाला मी तुम्हाला शिव्या देत आहे, मी तुम्हाला नको ते बोलत आहे, काही बाही वाईट साईट बोलत आहे, मग तुम्ही त्यावर काही उत्तर का देत नाही? मी बोललो त्यावर तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे ना. मग मात्र महावीरांनी मौन सोडलं आणि ते म्हणाले, अरे तू जे मला दिलंस असं म्हणतोस ते मी स्वीकारलंच नाही, आणि जर मी ते स्वीकारलं नाही, तू तर दिलं म्हणतो, मी स्वीकारलं नाही, मग ते कुणाकडं राहिलं? ते तुझ्या जवळच राहिलं ना. म्हणजेच एवढे वेळ अद्वा बोललेलं आणि शिवीगाळ वाईट साईड बोललेलं हे त्या महासरदाराजवळच राहिलं, असं भगवान महावीर यांनी प्रत्यक्ष कृतीतूनच त्या सरदाराला दाखवून दिलेलं आहे. म्हणजेच काय तर आपण एखाद्याचा राग द्वेष आणि शिव्या अपमान हे जर स्वीकारलंच नाही तर ते आपल्याला लागू होत नाही आणि ते त्याच्याजवळच राहत असतं. शांत स्वभावे होती महावीर, द्वेष न केला कधीही जीवनभर, राग लोभाचा केला परिहार, मोहावरती केली सत्ता. म्हणजेच या शांत स्वभावाने त्यांनी राग लोभ हा अंगीकारलेला नाही आणि तो त्या सरदाराजवळ ठेवलेला आहे. जो सरदार शिवी देत होता, वाईट बोलत होता, ती मात्र भगवान महावीरांनी घेतलीच नाही, मग ती सर्व त्याच्याकडेच राहिलेली आहे, असं या ओवीतून आपल्याला सांगता येतं. आपण जर ते घेतलंच नाही तर त्याच्याकडंच राहतं. म्हणून शांत राहा, हिंसा करू नका, अहिंसेने वागा, हे तत्वज्ञान भगवान महावीरांनी सांगितलेलं आहे. अहिंसेला खूप महत्त्व दिलेलं आहे. नॉन व्हायोलन्स इज द ग्रेटेस्ट फोर्स ॲट द डिस्पोज ऑफ मॅनकाइंड. आपण अहिंसेने वागायचं आणि अहिंसेनेच जगायचं. मग हिंसा ही फक्त शस्त्रानेच होते का? तर नाही, हिंसा ही शब्दाने सुद्धा होते आणि त्यामुळे हे शब्द सुद्धा जपून वापरायचे आहेत, वाणी सुद्धा जपून वापरायची आहे. म्हणजेच वाणीतून सुद्धा हिंसा घडत असते, म्हणून शब्द जपून वापरा. शब्द हे शस्त्राप्रमाणे असतात आणि म्हणून आपण ते जपून वापरायचे. हे तत्वज्ञान वर्धमान भगवान महावीर यांनी सांगितलेले आहे. क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा करणे हे एक भूषण आहे आणि ते पृथ्वीतून दाखवत होते. जसं सरदाराने त्यांना शिवीगाळ केली परंतु ते काहीही बोलले नाही, म्हणजेच जणू त्याला क्षमाच केली आणि त्यांनी हे मौन राखून सर्व ऐकून घेतलेलं आहे. मौनाला त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. लहानपणी जसा त्यांना
सर्पदंश झाला होता, पण ते घाबरले नव्हते. तसंच आता सुद्धा त्यांना अनेक वेळा त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यांच्यावर नको ते आळ लोक उगीचच घेत आहेत, परंतु ते शांत आहेत आणि ते बोलत नाही. मग मौन राहणं म्हणजे घाबरणं का? तर तसं नाही, तर मौनानं विजय मिळवायचा आहे, म्हणून ते शांत आहे. आपण मौन पाळतो का? नाही ना. जर आपण प्रवास करत आहोत आणि जर आपण ट्रॅफिक मध्ये आहोत, वाहनांची गर्दी आहे आणि आपल्या वाहनाला जर एखादी दुसरी गाडी जर घासत असेल, तर आपण काय करतो? हो, आपल्या गाडीच्या काचा बंद आहेत. आपण तोंडाने काही भांडत नाही, पण आपण हॉर्न देत आहे आणि मोठमोठ्याने कर्कश हॉर्न वाजवून आपण जणू भांडत आहोत की तुमची गाडी बाजूला घ्या आणि ती आमच्या गाडीला घासत आहे. म्हणजेच आपण किती वेळ शांत बसू शकतो हे आपलं आपण आत्मपरीक्षण करायचं आहे आणि मौनाला महत्त्व किती आहे हे समजून घ्यायचं आहे. भगवान महावीर हे म्हणतात, आपण शांत राहा. शांतता ही आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. आपण आपल्या शरीराचं दुःख जर असलं तर ते आत्म्याला जाणवतं का? नाही ना. आत्म्याला आपल्या शरीराचं दुःख कधीही जाणवत नाही. मग आपण नेहमी मौन धरायचं आहे, अशी विचारधारा भगवान महावीरांची आहे. ते म्हणतात, अहिंसा परमो धर्मः. Forgive every being as you wish to be forgiven. आपण अहिंसेने जगा आणि अहिंसेने वागा. हिंसा करणे पाप आहे. जसा आपला जीव आहे तसा इतरांचा नाही का? मग हिंसा का करायची? ती करू नये यासाठी प्रयत्न करायचा आहे. मग तुम्ही म्हणता की आम्ही भक्तिभाव करतो, मंदिरात जातो. तुम्ही जर मंदिरात जाता आणि ईश्वराला भक्ती करता, सेवा करता, पण जर जाताना तुम्ही हिंसा करत असाल किंवा कुणाला वाईट बोलून जर मंदिरात जात असाल, तर ते मंदिरात जाणे कितपत योग्य आहे? जर तुमचं अंतःकरण हे शुद्ध नसेल, तर त्या मंदिरात जाण्याला काहीही अर्थ राहणार नाही, असं भगवान महावीर म्हणतात. ते सांगतात, आधी जिओ और फिर जीने दो. आपण जगायचं आहे आणि दुसऱ्याला सुद्धा जगू द्यायचं आहे. थोडक्यात काय? लिव्ह अँड लेट लिव्ह. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू दे. त्यांनी जसं अहिंसेला महत्त्व दिलं, तसंच अपरिग्रह याला सुद्धा तितकंच महत्त्व दिलेलं आहे. ते म्हणतात, तुम्ही वस्तूंचा संग्रह करू नका. त्या वस्तूंचा संग्रह करून काहीही फायदा होणार नाही. ज्यावेळी अन्याय होत असेल असं तुम्हाला वाटतंय, त्यावेळी तुम्ही प्रतिकारही करू नका. मग तुम्ही काय करा? तर क्षमा करा.
जरी तुमच्यावर अन्याय झाला तरी तुम्ही क्षमा करा, अशी ही विचारधारा भगवान महावीरांची आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात पंचमहाव्रत स्वीकारलेली आहे. ती कोणती ते पहा. अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि परिग्रह ही ती 5 व्रत आहेत, ज्याला पंचमहाव्रत असं म्हणतात. मग अहिंसा म्हणजेच नॉन व्हायोलन्स म्हणजे काय? तर जसा मी आहे तसेच सर्वजण आहे, सर्व प्राणी आहे, आणि जसं मला सुख वाटतं किंवा दुःख होतं तसंच त्यांनाही ते वाटतं. मग आपण आपल्या शब्दाने, आपल्या कृतीने, आपल्या मनाने, आपल्या वागण्याने कोणालाही दुखवू नये, हाच खरा धर्म आहे असं भगवान महावीर यांना वाटतं. मग तुम्ही म्हणाल, आपण कुठे रोज शस्त्राने लढतो? आपण शस्त्राने लढत नाही, कारण आता शस्त्राने लढण्याची गरजही नाही. पण आपण शब्दाने लढतो. आपण कमेंट्स करतो किंवा व्हॉट्सअप ग्रुप्सला आपण डिसलाईक करतो. हे सुद्धा काय आहे? ही सुद्धा एक हिंसा आहे. आजच्या युगामध्ये हीच हिंसा आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, परदुःखे उपकार करावा, गोड बोलावे, शांती धरावी, हे व्रत धर्माचे. म्हणजे आपण काय करायचं? तर आपण गोड बोलायचं आहे, आपण दुसऱ्यावर उपकार करायचा आहे, आपण शांती धरायची आहे, आणि आपण जीवनाचं धर्माचं व्रत पाळायचं आहे. म्हणजेच आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपले शब्द इतके जपून वापरा की ते शब्द हे जणू बाण आहेत असं समजा. जसं बाण एकदा निसटून गेल्यानंतर पुन्हा माघारी येत नाही आणि तो कुणाला तरी जखमी करत असतो, तसंच हे शब्द आहेत. या शब्दांनी हे शब्द चुकीचे वापरल्यामुळे दुसऱ्यांना जखम होत असते, दुसऱ्यांचे मन हे दुखावत असते. हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपण आपल्या वाणीने, आपल्या शब्दाने आपण हिंसा करू नका, अहिंसेने जगा, असं भगवान महावीर यांचं तत्वज्ञान आहे. नुसते शस्त्र किंवा हात हेच काही कारण नाही, तर आपण आपल्या शब्दांनी सुद्धा नियम पाळायचे आहेत असं भगवान महावीर यांना वाटतं. त्यांचं दुसरं महाव्रत आहे सत्य, ट्रूथ. सत्य बोला, खरे बोला, खरे वागा. सत्य हे जरी कडू वाटत असलं तरी आपण सत्य बोलायचं आहे, कारण ते हितकारक आहे आणि ते बोलल्यामुळंच काय होत असतं, तर सर्व उघड होत असतं. आज आपण कसं वागतो? आज आपण बोलत नाहीत आणि सत्य लपवतो. एखाद्या वेळी आपण काय करतो? सत्य सांगत नाहीत आणि बोलत नाही. का बोलत नाही? तर ते सत्य आपल्याला लपवायचं असतं,
म्हणून आपण बोलत नाही, आणि आपण बोलतो तेव्हा आपण जे सत्य आहे हे लपवत असतो आणि आपण अर्धसत्य आहे तेच सांगत असतो. म्हणजेच आपण सत्य पूर्णपणे सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सत्य सांगता पुढे स्वर्गाचे दार उघडे. आपण जर सत्य बोललो, सत्य सांगितलं, तर त्या स्वर्गाचे दार हे आपल्यासाठी कधीही उघडे आहेत. म्हणून सत्य बोलणं हे तितकंच महत्वाचं आहे, तितकंच योग्य आहे. तिसरा महाव्रत आहे अचौर्य, म्हणजेच चोरी करायची नाही, नॉन स्टिलिंग. आपला ज्या वस्तूवर हक्क नाही ती वस्तू आपण कधीही घ्यायची नाही, अगदी कल्पनेने सुद्धा घ्यायची नाही. जरी आपण एखाद्या पेनच्या कंपनीत काम करत असलो तरी त्या कंपनीचा पेन आपण आपल्या खिशाला लावायचा नाही. थोडक्यात ज्या वस्तूवर आपला कोणताही हक्क नाही ती वस्तू आपण घ्यायची नाही, आपण चोरी करायची नाही. ज्यावेळी आपण चोरी करत असतो त्यावेळेस आपण स्वतःला झाकत असतो, पण अंतरात्म्याला आपण झाकू शकत नाही. म्हणून आपण चोरी करायची नाही. आपण ज्यावेळी चोरी करत असतो त्यावेळी आपल्याला अनेक प्रकारे त्रास होत असतो आणि म्हणून आपण ती चोरी करू नये. असाच एक चोर आहे, ज्यावेळी हे व्रत भगवान महावीर सांगत असतात त्यावेळी तो चोर हा महावीरांना म्हणतो, मी रोज चोरी करतो. तुम्ही म्हणता चोरी करू नये, ती वाईट असते. मी रोज चोरी करतो, पण माझे काहीही वाईट झालेले नाही आणि काहीही वाईट होत नाही. तेव्हा भगवान महावीर त्या चोराला सांगतात, अरे बाबा, अजूनही वेळ गेलेली नाही. तू काय कर, आता चोरी करणं हे थांबव आणि आत्म्याच्या मंदिरामध्ये तू प्रवेश कर. अजून वेळ गेलेली नाही. म्हणजेच पहा, भगवान महावीर हे शिक्षण देत आहेत, सांगत आहेत, शिकवत आहेत, उपदेश करत आहेत की जरी तुम्ही आधी वाईट मार्गावर आहात, वाईट कृत्य करत आहात, तरी आता चांगल्या मार्गावर या. चांगल्या मार्गावर येण्यासाठी जरी उशीर झाला असला तरी चालेल, पण चांगल्या मार्गावर येण्यासाठी सुरुवात ही झालीच पाहिजे. म्हणून तुम्ही आता तुमचं ते वाईट काम थांबवा आणि तुम्ही चांगल्या मार्गावर या, असं वर्धमान भगवान महावीर हे उपदेश करत आहेत. त्यांचं चौथं महाव्रतातील व्रत आहे ब्रह्मचर्य, म्हणजेच सेलिबसी. मग ब्रह्मचर्य म्हणजेच इंद्रियांचा संयम राखणे. फक्त विवाह न करणे म्हणजेच ब्रह्मचर्य का? नाही, तर महावीर भगवान आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या सर्व वासना, सर्व मोह, सर्व लोभ या सर्वांवर तुम्ही संयम ठेवायचा आहे आणि तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आणि या व्रताचा स्वीकार करायचा आहे. संत शिरोमणी
नामदेव महाराज हे म्हणतात, देह नेनावा चांगुला, देह नेनावा चांगुला, देह नेनावा हरिपाठे. तुम्ही चांगलं वागा आणि तुमचा देह हा चांगला ठेवा. ब्रह्मचर्याचं तुम्ही पालन करा. तुमच्या मनाला विषयापासून दूर ठेवा आणि हीच खरी ब्रह्मचर्य आहे असं भगवान महावीर म्हणत आहे. 5वं महाव्रत आहे ते म्हणजे अपरिग्रह, नॉन अटॅचमेंट. म्हणजेच वस्तूंचा संचय करू नका, वस्तू साठवू नका, त्यांचा संग्रह करू नका. हे जे सर्व आहे ज्याचा आपण संचय करतो, ही धन संपत्ती, हे सर्व क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. संसार, घर, संपत्ती, गाडी, बंगला हे काही क्षणांसाठी आहे आणि म्हणून तुम्ही हे सोडून द्या. मुक्त होण्यासाठी मूळ धरू नका. ज्यावेळी आपल्याला मुक्त व्हायचं असतं त्यावेळी मुळाला जर आपण घट्ट धरून ठेवलं तर आपण सुटू शकत नाही. म्हणून जे मूळ आहे ते सोडून द्यायचं आहे, सर्व सोडून द्यायचं आहे आणि मुक्त व्हायचं आहे. मग तुम्ही म्हणाल की घरात सर्व नको का, धनसंपत्ती नको का, गाडी बंगला नको का? घरात सर्व असू द्या, धनसंपत्ती घरात असू द्या आणि सर्व थाटमाट घरात असू द्या, पण तुम्ही काय करा तर तुम्ही घर सोडा. म्हणजेच जे मूळ आहे ते सोडून द्या, तुम्ही त्यापासून मुक्त व्हा असं भगवान महावीर हे उपदेश करत आहेत. त्यांच्या जीवनात त्यांनी या 5 व्रतांना अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. भगवान महावीर यांचे विचार हे संत परंपरेत सुद्धा झळकलेले आहेत. भगवान महावीरांनी जसं अहिंसा, क्षमा, आत्मज्ञान सांगितलेली आहे, यावरच अनेक संत हे बोललेले आहेत. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती. जिथे दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, तेथे प्रत्यक्षात देव राहतात हे आपण म्हणतच असतो. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज हे म्हणतात की जेणे करणे तया नाही दुःख, तयाचे शरण आपुले ठीक. असा धर्म खरा अनंत सुख येतो आत्मा. आपण नेहमी युद्ध करायचं नाही, आपण मौन धरायचं आहे आणि क्रांती करायची आहे. आपण नेहमी भगवान महावीर यांच्या अहिंसा या धर्माचं आपण पालन करायचं आहे. अहिंसा परमो धर्म हा धर्म सर्वांनी पाळायचा आहे. क्षमा वीरस्य भूषणम, क्षमा हे वीराचं भूषण आहे आणि ते सुद्धा सर्वांनी पाळायचं आहे. शांती, संयम, दया, क्षमा हे जे मार्ग आहेत हे प्रत्येक युगामध्ये आपल्याला प्रकाश देत असतात आणि तो शब्दांनी नव्हे तर आचरणाने शिकवायचा आहे. ओम अरिहंत नमः, ओम सिद्धा नमः, ओम आयार्य नमः,
ओम वज्राय नमः, ओम लोय साहुहम नमः. आपण सर्वांचं पालन करायचं आहे आणि मौन राहून क्रांती करायची आहे. त्यासाठी नेहमी युद्ध करण्याची गरज नाही असं भगवान महावीर हे सांगत आहे. असंच एक उदाहरण आहे. संत हे शांत असतात त्याचं हे उदाहरण आहे. एकदा असेच संत नामदेव हे गाढ झोपलेले होते आणि त्यांच्याजवळ काय ठेवलेलं होतं तर त्यांचा तो भजनाचा तंबोरा ठेवलेला होता. त्यांना छान झोप लागलेली होती. तितक्यात कुणीतरी एक चोर आला आणि तंबोरा चोरून निघून गेला. ज्यावेळी संत नामदेव महाराज हे झोपेतून उठले तेव्हा पाहिले की जवळ ठेवलेला तंबोरा नाहीसा झाला. मग त्यांनी ओळखले की तंबोरा चोरीला गेलेला आहे. त्यांनी काय करावं? त्यांनी आरडाओरडा करावा का? नाही. मग ते शांतच राहिले आणि म्हणाले बहुतेक कुणाला तरी त्या तंबोऱ्याची गरज होती आणि त्यामुळं त्याने तो तंबोरा नेला. त्याला तो हवा होता आणि म्हणून त्याने तो घेतला. ही संतांची शिकवण्याची सांगण्याची एक पद्धत आहे. त्याच जागेवर जर आपल्यासारखा एखादा सामान्य मनुष्य असता तर अहो आपले साधे 5 रुपयाचे नाणे पडू द्या आणि ते हरवू द्या. आपण किती जणांना सांगतो आणि किती जणांजवळ बोलतो. पण संत हे आरडाओरडा करत नसतात. ते शांत असतात आणि हीच शिकवण भगवान महावीरांची आहे. अपरिग्रह म्हणजेच संचय करू नका आणि क्षमा करा. हे बोध ही शिकवण भगवान महावीरांची आहे. भगवान महावीर यांनी लोकांना समजेल रुचेल अशा अर्धमागधी भाषेमध्ये लेखन केलेलं आहे. त्यांचे जे मूलभूत ग्रंथ आहेत हे अर्धमागधी भाषेतील आहे. मग अर्धमागधी म्हणजे काय? अर्ध म्हणजे अर्धी आणि मागधी म्हणजे मगध देशातील. म्हणजेच जी भाषा संस्कृत नाही, प्राकृतही नाही आणि पालीही नाही. म्हणजेच संस्कृत, प्राकृत आणि पाली या 3 भाषांचे मध्यम स्वरूप असणारी, सर्व समाजाला सहज समजेल अशी ही अर्धमागधी भाषा आहे. आणि या भाषेतून त्यांनी लेखन केलेलं आहे, उपदेश केलेले आहे. अन्याय करू नका असं सांगतानाच भगवान महावीर हे म्हणतात, अन्याय झाला तरी प्रतिकार करू नका. तेथे सुद्धा क्षमा करा, तेथे सुद्धा मौन धरा अशी शिकवण ते सामान्य जनाला देत आहे. आजचा माणूस हा खूप प्रगत झाला आहे. तंत्रज्ञानात आपण खूप पुढे गेलो आहोत. पण मानसिक शांती ही नष्ट झाली आहे, ती हरवून गेली आहे. आणि असंच हा माणूस फक्त तंत्रज्ञानाच्याच मागे लागलेला आहे. लॉर्ड महावीरा didn't need Wi-Fi.
because he already had internet. आपण सारखे चिडत असतो, साध्या एका क्लिकवर सुद्धा चिडतो, पण भगवान महावीरांनी अनेक छळ हे झेललेले आहेत आणि शांतता टिकवलेली आहे. त्यांच्या जीवनातील अशीच एक कथा आहे. जणू ती कथा म्हणजे त्यांच्या सहनशीलतेचा एक सर्वोच्च असा नमुनाच आहे. एकदा एक खूप रागीट असा ब्राह्मण हा भगवान महावीरांना त्रास देत आहे, त्यांना वाईट बोलत आहे, त्यांच्या अंगावर केर कचरा टाकत आहे. एवढेच नव्हे तर त्याने भगवान महावीरांच्या अंगावर मुंग्या सुद्धा सोडलेल्या आहेत. तरीही महावीर शांतच आहे. त्यांचं मंत्र जपणे चालूच आहे आणि त्यांनी दाखवून दिलं आहे क्षमा वीरस्य भूषणम. म्हणजेच जर आपण क्षमा केली तर ते फायद्याचंच आहे, ते एक वीराचं भूषण आहे. आणि आपण ही जी क्षमाशीलता आहे ती मोठ्या मनाने करायची आहे, वीरांची ओळख ठेवण्यासाठी ती आहे. आणि दया, क्षमा आणि शांती ही काही शक्तीची कमजोरी नाही, तर ती एक सामर्थ्य आहे, शक्ती आहे. म्हणून आपण सहनशील राहिलं पाहिजे असं भगवान महावीर हे म्हणत आहे. माता भगिनींनो, वडीलधाऱ्यांनो, आपल्याला भगवान महावीरांची ही शिकवण घराघरात जपायची आहे, आचरणात आणायची आहे. ती फक्त ग्रंथात ठेवायची नाही आणि ती प्रत्येक घरात वागताना दिसायला हवी. या भगवान महावीरांचे लाखो असे अनुयायी आहेत, शिष्य आहेत. त्यातील त्यांचे 11 शिष्य हे महत्त्वाचे आहेत आणि त्यातील त्यांचा एक शिष्य हा सर्वात महत्त्वाचा आहे, गौतम गदंधर, किंवा त्यांनाच इंद्रभूती गौतम असंही म्हणतात. यांनी जैन धर्मातील महत्त्वाचे सिद्धांत हे लिपिबद्ध केलेले आहे. असा हा भगवान महावीर यांचा महिमा आहे. लाखो अनुयायी भक्त आहेत आणि शिष्य आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐसा गुरु भेटे ज्याचे वाक्य निघे वेदवाणीतूनी. ऐसा गुरु भेटे ज्याचे वाक्य निघे वेदवाणीतूनी. स्वप्नात देखील न मिळे तोच खरा गुरु जगी. स्वप्नात देखील न मिळे तोच खरा गुरु जगी. त्यांच्या आणखी 2 शिष्यांची नावं सुधर्मा आणि जांबुस्वामी असं सांगितलेले आहे. त्यांचे स्वतःचे दामाद म्हणजेच जावई आणि मुलगी हे सुद्धा त्यांचे शिष्य आहेत. तुम्ही सगळेजण आहात ना
लक्ष आहे ना की सर्वजण मोबाईलवर आहात? हो आहात ना इथे? मग एक प्रश्न आहे, एक कोडे आहे. आपण मनुष्य जीवनात सर्व काही सहन करतो, पण एक अशी गोष्ट आहे ती मनुष्याला सहन होत नाही. मग ती गोष्ट काय आहे? होय, ती गोष्ट आहे आपल्या अहंकाराला इजा. भगवान महावीर म्हणतात, स्वतःच्या अहंकाराचा वध करायचा आहे आणि अहंकाराचा वध केल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही. मग जर आपल्या अहंकाराला कोणी थोडंसं डिवचलं तरी आपल्याला जर राग येत असेल तर या अहंकाराचा वध आपण करणार का हे लक्षात असू द्या आणि आचरण कसं असावं हे आपण आत्मनिरीक्षण करा असं भगवान महावीर सांगत आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंत परमेश्वर परमात्मा श्री कृष्ण म्हणतात, गीतेतील 5व्या अध्यायातील 28 क्रमांकाचा श्लोक आहे, या सर्वत्र नभिस्नेहा तत्प्राप्य शुभाशुभं न अभिनंदती न द्वेष्टी. म्हणजेच जरी काहीही मिळालं नाही तरी जो समाधानी राहतो, दुःख आलं तरी खचत नाही, तो कोण असतो तर तोच साधू असतो, तोच साधू असतो. संत ज्ञानेश्वर महाराज ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये 13व्या अध्यायात म्हणतात, जे आहे ते पाहे अंतरंगी, बाह्यांचे भोगणे नाही तयासी, म्हणती त्याला ज्ञानी. आपण पाहतो की या भगवान महावीरांचे जे उपदेश आहेत त्याला ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि श्रीमद भगवत गीतेमध्ये सुद्धा प्रमाण आहे. एक अभंग आहे, वेद पुराणे पुराणे सांग देव पाही जेथे, आत्माराम माझा पाहे अंतःकरणे. आपण भगवान महावीर यांच्या तत्वज्ञानावर पाहूया. त्यांनी 3 प्रकारच्या तत्वज्ञानाला महत्त्व दिलेलं आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र असं त्यांचं तत्वज्ञान आहे. त्यांचा जो एक ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ जैन धर्माचा, तो जैन आगमाचा आहे. आणि आपण बरेचदा म्हणतो जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर, तर जैन धर्माचे संस्थापक आहेत पहिले तीर्थंकर ऋषभनाथ किंवा त्यांना आदिनाथ असंही म्हणतात. मग भगवान महावीर हे 24 क्रमांकाचे आणि अंतिम म्हणजे शेवटचे तीर्थंकर आहेत. त्यांनी जैन धर्म हा आधुनिकतेकडे आणलेला आहे आणि म्हणून कधी कधी त्यांना चुकून जैन धर्माचे संस्थापक असं म्हणतात. पण त्यांनी हा धर्म आधुनिकतेकडे आणलेला आहे
आणि त्याची वाटचाल केलेली आहे. कल्पसूत्र ग्रंथात वर्णन आहे आणि त्यांनी ज्यावेळी तप केलेलं आहे, त्यांनी ज्ञानप्राप्ती केलेली आहे, त्यावेळी ते भ्रमणरत होते, एकाकी होते आणि नग्न अवस्थेमध्ये होते. त्यांच्या अंगावरील हे नश्वर कपडे सुद्धा आपोआप गळून पडलेले असे आहे. तेव्हा या महावीरांचे आजच्या काळासाठी खूप महत्त्व आहे. आज आपण पाहतो तंत्रज्ञान वाढलेलं आहे, पण संयम मात्र हरवून गेलेला आहे, नष्ट झालेला आहे. संवाद वाढला आहे, होय संवाद वाढला आहे, पण संबंध हरवले आहेत, नष्ट झाले आहेत. आणि आपण आजच्या युगामध्ये भगवान महावीरांची शिकवण ही लक्षात घेणं हे खूप महत्त्वाचे आहे, खूप आवश्यक आहे. त्यांनी सांगून दिलेले जे नियम आहेत ते अंमलात आणणे गरजेचे आहे. अहिंसा, अनेकांतवाद आणि अपरिग्रह हे त्यांचे नियम आहेत आणि ते पाळणे गरजेचे आहे. अहिंसा म्हणजे काय, तर जी फक्त कृतीत नाही तर ती विचारात सुद्धा हवी आहे. म्हणजेच आपण सोशल मीडियावर दुसऱ्यांना टोचणारे, दुःख देणारे शब्द सुद्धा टाकायचे नाहीत. एक स्माइल देणं, एक लाईक देणं म्हणजेच विकास आहे, असं आजच्या युगामध्ये आपण म्हणायला हरकत नाही. पहा, ज्यावेळी ते मृगवनामध्ये होते तेथे ते उपवासी होते. 2 दिवस झाले अन्न आणि पाणी घेतलेलं नाही. तिसऱ्या दिवशी त्यांना एका भक्ताने विचारलं, भगवान अन्न घ्या, पाणी घ्या, त्याचा स्वीकार करा. पण भगवान महावीर म्हणाले की जे अन्न सात्विक आहे, अहिंसक आहे आणि शुद्ध आहे, भक्तिभावाने दिलेले आहे, तेच अन्न मी स्वीकारतो आणि तेच अन्न मी ग्रहण करतो. म्हणजेच त्यांची जी अन्न निवड आहे त्या अन्न निवडीच्या मागे सुद्धा शुद्धता आहे, अहिंसा आहे आणि संयम आहे. म्हणजेच काय, आपण जे खातो, आपण जे बोलतो, आपण जे आचरण करतो म्हणजेच वागतो, ते सुद्धा शुद्ध हवे आणि विवेकी हवे. विचाराने ते शुद्ध पाहिजे आणि आचरणाने सुद्धा ते शुद्ध पाहिजे. भगवान महावीर म्हणतात की लिव्ह युअर लाईफ बाय चॉईस, नॉट बाय चान्स. आपण आपलं जीवन हे चॉईस करायचं आहे आणि तसं जगायचं आहे. आणि आपण ज्यावेळी अन्न स्वीकारतो त्यावेळी सुद्धा ते अन्न अहिंसक हवे आहे. हे महान विचार आहेत आणि अतिसूक्ष्म आहे. ह्या विचारांचा जर आपण अभ्यास केला तर ते अतिसूक्ष्म असे विचार आहेत. तेव्हा आपण अहिंसा पाळणं गरजेचं आहे. क्षमा ही तितकीच महत्त्वाची आहे, कारण या क्षमेतूनच मोठेपण दिसत असतं. आपलं जर कधी कधी चुकलं तर सॉरी म्हणणं यात काहीही कमीपणा नाही,
आणि त्यात पराभव सुद्धा नाही. ती संयमाची एक ताकद आहे आणि म्हणून आपण क्षमा मागितल्यानंतर ती क्षमा करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. अपरिग्रह म्हणजेच आपल्या आयुष्यात आपण कमीत कमी संचय करणं, संग्रह करणं हे होय. समाधान मानणे महत्त्वाचे आहे. वस्तू जमवणं थांबवा, कमी करा आणि माणसं जोडा असं यातून सांगायचं आहे आणि ही माणसं जोडायची आहे. मग ज्यावेळी आपण वस्तू जमवणं थांबवत असतो त्यावेळी आपण संचय करणं थांबवत असतो, त्यावेळेस त्यातून मुक्त होण्याचा जणू प्रयत्न करत असतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ब्रह्मचर्य आणि आत्मसंयम हा तितकाच महत्त्वाचा आहे. सोशल मीडियाच्या या जाळ्यामध्ये स्वतःला हरवू नका आणि स्क्रोलिंगचा कंट्रोल करा. आपण आपलं ध्यान आणि स्वाध्यायाला वेळ द्या. आपण भगवान महावीर यांचे विचार आत्मसात करा आणि त्यांच्याशी आपण प्रामाणिक करा. हे विचार फक्त ऐकण्यापुरते नाहीत तर ते आचरणात आणण्यासारखे आहेत आणि ते आचरणात आणणे हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. तेव्हा हे तत्वज्ञान ऐकून कोणीतरी म्हणू शकते की आपण महावीर होऊ शकतो का? तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर असेल हो, जरूर. आपण सुद्धा भगवान महावीर होऊ शकतो, पण त्यासाठी एक करायचं आहे. त्यासाठी आपल्यातलं माणूसपण हे आपण जपायचं आहे आणि नंतर आपण भगवान महावीर होऊ शकतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपुला जीव बोधिवा पाहावा श्रीहरी अंतःकरणी, तेथेची मोकळा होई. आपण क्षणभर विचार करायचा आहे आणि आपण भगवान महावीरांसारखे आचरण करायचे आहे. आपण थोडे वेळ विचार करा आणि सण साजरा करण्यापुरते फक्त बांधील राहू नका, तर आपण या महामानवाच्या विचारधनाला जपायचं आहे, ते आचरणात आणायचं आहे. तेव्हा एक व्यक्ती भगवान महावीरांना म्हणतो की भगवान, मी रोज ध्यान करतो, पण काय करू? मी जर शांत बसलो, ध्यानाला बसलो तर मी झोपी जातो. मग हसून भगवान महावीर त्या व्यक्तीला म्हणतात, अरे ते सुद्धा चांगलंच आहे. होय, तू ध्यान करताना जरी तुला झोप लागत असली तरी ते चांगलं आहे, कारण निदान त्यावेळी तुझ्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट विचार येत नाहीत आणि ते आठवत नाहीत, म्हणून झोप येणं हे सुद्धा चांगलं आहे असं
भगवान महावीर हसून सांगत आहे. म्हणजे अनेक प्रकारे त्रास घेऊन सुद्धा भगवान महावीर यांनी उपदेश केलेला आहे. एकदा त्यांना एक राजकुमार आहे तो दिसतो आणि तो अहंकाराने बोलत आहे. त्याला गर्व झालेला आहे. तो म्हणतो मी खूप श्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. आणि म्हणून भगवान महावीर पाहतात. ते म्हणतात, नागकुमार, तू जरी एक राजपुत्र असलास तरी ही वेळ तुझ्यावर सुद्धा येऊ शकते. आणि म्हणून दुसऱ्याला तुच्छ लेखू नये. हे जीवन जर तुझ्याकडं वळलं तर तुला काय वाटेल. म्हणजेच अहंकार हा माणसाला गर्तेत ढकलत असतो. त्यासाठी अंगामध्ये विनय हवा आणि समत्व हवं. हीच खरी संपत्ती आहे असं भगवान महावीर हे म्हणतात. त्यांनी नम्रतेने नागकुमाराला उपदेश केलेला आहे आणि सांगितलेला आहे. नम्रतेने केला उपदेश, अहंकाराला दिला ध्वंस. मोकळ्या शब्दात सत्वा सरस, बोलले महावीर सदा चरणास. नम्रतेने विनयतेने त्यांनी समजावून सांगितलेलं आहे आणि उपदेश केलेला आहे. जेथे जाई भूतदया, तेथे तो माझा श्रीहरी ठाया. परी नाही अहंकार, तयासीची श्री पांडुरंग साचार. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये संत ज्ञानेश्वरांनी 5व्या अध्यायात सांगितलेलं आहे. नाही दया नाही शांती, नाही प्रेम नाही भक्ती, घडेल का उद्धार माझा. नाही महावीरची शिकवण माझा. जर सर्व सोडून दिलं तर आपला उद्धार कसा होईल. मग आपण भगवान महावीरांची शिकवण लक्षात ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे वागायचे आहे. संतांचे विचार हे सुद्धा भगवान महावीरांच्या विचारांसारखे आहेत. तेव्हा आपण सत्य अहिंसा ठेवू बाणा, द्वेष तडा देई मना. महावीरांचा घेऊ धागा, जीवन होई सदा निर्मळ भागा. असं जगद्गुरु संत तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगात म्हणत आहे. संत नामदेव यांनी सुद्धा ओवीमध्ये वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, देह न मानसी ठेवा, आत्मा महावीर म्हणावा. जगामध्ये हिंसेची लाट, पण शांत होई ते आत्मजात. आणि जरी सगळीकडे हिंसा होत असली तरी भगवान महावीरांनी अहिंसेची शिकवण दिली आणि त्यामुळेच मोक्ष मिळतो, आत्म्याला शांती मिळते असं या ओवीमध्ये संत नामदेव महाराज यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. अहिंसा शुद्धीची वाट, क्षमा देई सदा साथ. महावीरांचा ध्यास ठेवू, होई जीवन मुक्त पथ. आपण सर्वांनी या अहिंसाची वाट धरायची आहे आणि क्षमा ही मनात ठेवायची आहे. महावीरांचा
ध्यास जर मनात ठेवला, ध्यास घेतला तर जीवन मुक्त होईल असं या अभंगात सांगितलेलं आहे. त्यांनी अर्धमागधी या भाषेतून लोकांसाठी उपदेश दिलेला आहे. अहिंसा परमो धर्मः, अहिंसा परमाओ धम्मो हा त्यांचा मूलमंत्र आहे. आणि नानम चरित्रम तो खमा सव्वेसी जीवानम मे अहिंसा म्हणजे ज्ञान, चारित्र, तप, क्षमा हे धर्माचे 4 स्तंभ आहेत आणि सर्व जीवांप्रती मैत्रीभाव, अहिंसा ही असावी लागते. खमे मी सव्वे जीवा खमंतु मे, मी सर्व जीवांना क्षमा करतो, पण त्या सर्व जीवांनी सुद्धा मला क्षमा करावी असं या मध्ये म्हणलेलं आहे. तेव्हा ही ओवी आहे आणि क्षमा वाणी दिनी अशी ही ओवी आहे. तेव्हा भाविका हो, आजच्या या तणावाच्या ताणाच्या जीवनामध्ये आपण महावीर स्वामींचा अहिंसा, क्षमा, संयम हा मंत्र लक्षात ठेवायचा आहे, आचरणात आणायचा आहे. आणि आपण सर्वांनी आपल्याला भगवान महावीर यांनी जे आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा महावीर यांचे उपदेश चालू होते तेव्हा त्यांना लोकांनी त्रास जरी दिला असला तरी त्यांचे लाखो असे भक्त आहेत, अनुयायी आहेत. त्यांनी या जैन धर्माला विकासाची अशी वाट दाखवलेली आहे, आधुनिक वाट दाखवलेली आहे आणि जे तत्व सांगितलेले आहेत ते तत्व आचरणात आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. हे जैन धर्माचे शेवटचे म्हणजेच 24वे तीर्थंकर आहेत. वयाच्या 72व्या वर्षी भगवान महावीर यांनी आपला देह ठेवलेला आहे. पावापुरी येथे नालंदा जिल्ह्यात बिहारमध्ये त्यांचं मोक्षस्थान आहे. इसवी सन पूर्व 527 ह्या सालात कार्तिक अमावस्या या दिवशी त्यांचं देहावसान झालेलं आहे. जरी देह नश्वर असला, देह जरी निघून गेला तरी जे उपदेश आहेत ते आचरणात आणायचे आहेत आणि त्याप्रमाणे वागायचं आहे. ज्यावेळी हे उपदेश सर्वजण लक्षात घेत आहेत, वागत आहेत, त्यावेळी त्यांना नक्कीच सुख वाटत असेल. ज्यांनी एवढ्या मोठ्या राजवैभवाचा त्याग केला आणि मानवतेचा धडा समाजाला देण्यासाठी ज्यांनी तपश्चर्या केली, ज्ञानप्राप्ती केली, ते हे भगवान महावीर आहे. आणि त्यांनी सर्वांनी चांगले राहावे, चांगले वागावे यासाठी प्रयत्न केलेले आहेत. यातून जर आपण स्वामींचं जीवन पाहिलं तर हे स्वानुभूती आणि सामाजिक जागृती यांचं प्रतीक आहे. यू डोंट नीड टू गो फार टू फाइंड
truth. You just need to go with it. आपण नेहमी सत्याचा विचार करायचा आहे आणि सत्य हे आचरणात आणायचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. आपण सर्वांनी जेव्हा भगवान महावीर यांच्या सांगितलेल्या उपदेशावर पावलावर पाऊल टाकू चालण्याचा निर्णय घ्यायचा आहे, तेव्हा त्यांची जयंती ही खऱ्या अर्थाने साजरी होईल. हे महावीर प्रभो, आम्हाला विचारांची शुद्धता, कर्माची पवित्रता आणि अंतःकरणाची समज दे आणि आमचे मन शांत होऊ दे, जगासाठी उपयोगी होऊ दे, अशी प्रार्थना आपण करायची आहे. आपण हे आज भगवान महावीर यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचन सेवा केलेली आहे. मग हे फक्त केवळ बोलणं नाही, तर वर्तनात परिवर्तन घडवणं हेच खरं यश आहे. सुखी व्हा सर्व भूत मात्र, महावीरांचा हा मंत्र. न हिंसा द्वेष भावना, ठेवा जगात निर्मळ नयना. आपण सर्वांनी जय जिनेंद्र, जय भगवान महावीर म्हणायचं आहे आणि भगवान महावीर यांनी घालून दिलेल्या आदर्शांवर पाऊल ठेवायचं आहे. आपण संकल्प करायचा आहे, राग टाळू द्वेष सोडू, राग टाळू द्वेष सोडू, अहिंसेची वाट धरू. आपण सर्वांनी राग द्वेष आपण सोडून द्यायचा आहे, अहिंसेची वाट धरायची आहे. आपणही महावीर होऊ, आपणही महावीर होऊ, पण आधी मनाला जिंकू, पण आधी मनाला जिंकू असा संकल्प आपण करायचा आहे. जीवांचा तो केला उपयोग, तया तेचा झाला संवाद योग. दया धरावी जीवजंतूवरी, तेने ओळखावी संत कृती सारी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या जीवजंतूवर आपण दया धरा. तेच आपल्याला भगवान महावीर यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून या महावीर जयंतीला फक्त फटाके नको, तर समाधानाचा उजेड हवा. फक्त फटाके नको, तर समाधानाचा उजेड हवा. फक्त झेंडे नको, तर विचारांची प्रेरणा हवी. तेव्हा हे वर्धमान महावीर, तू आम्हाला संयम दे, क्षमेचे तेज दे आणि अहिंसेचे अस्त्र दे. आम्हाला वैर विरहित जीवन जगण्याची प्रेरणा दे. नाही चंदन नाही घर, नाही चंदन नाही घर, देईन अंतःकरण शुद्ध साकार. महावीर तू माझा प्रकाश, घेईन तुझी शिकवण विशेष. पहा, तुमच्या घरात जर शांतता नसेल, तर भगवान महावीरांचे अहिंसक विचार घरामध्ये आणा. तुमच्या मनात जर द्वेष असेल, तर भगवान महावीरांची क्षमा आणि शिकवण तुम्ही आत्मसात करा आणि तुम्ही सर्वांनी त्यांच्या घालून दिलेल्या आदर्शावर चालण्यासाठी प्रयत्न करा, असं
आजच्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्ताने तुम्हाला सांगावंसं वाटतं, आपण सर्वांनी हे भगवान महावीर स्वामींचं जीवन हे स्वानुभूतीचं आणि सामाजिक जागृतीचं प्रतीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे वागायचं आहे. सर्वांनी भगवान महावीर यांना वंदन करायचं आहे. आजपासून त्यांचे विचार घराघरात रुजतील असा प्रयत्न करायचा आहे आणि सर्वांनी जय जिनेंद्र, जय भगवान महावीर असं म्हणूया. आज झालेली ही प्रवचन सेवा भगवान महावीरांच्या चरणी अर्पण करूया आणि सेवेला पूर्णविराम देऊया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय. ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. भगवान महावीर की जय. भगवान महावीर की जय. भगवान महावीर की जय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.